जय भीम. नमो बुद्धाय. मी बौद्धाचार्य पी.एन. लोहकरे. हे भारतीय बौद्ध महासभेतर्फे हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि 25 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत 10 दिवसाचं शिबिर आहे, श्रामणी शिबिर आहे. एकूण याच्यामध्ये 36 श्रामणी बसले आहेत आणि या भारतीय बौद्ध महासभा 24 प्रकारचे शिबिर घेत असते. त्यापैकी एक श्रामणी शिबिर घेतलेलं आहे आणि या शिबिराची आज समाजाला खूप गरज आहे. कारण समाज अगदी म्हणजे वेगळ्या दिशेने जात आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण शिबिर घेणं हे अत्यंत गरज आहे. म्हणून हे भारतीय बौद्ध महासभेनं शिबिर आयोजित केले. नांदेड जिल्हा शाखा जिल्हा नांदेड शाखा दक्षिणच्या वतीने हे शिबिर घेण्यात येत आहे. जय भीम. या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये टोटल 22 प्रतिनिध्या आणि सूत्रपठण पूर्ण सूत्रपठण आणि समाजाच्या बद्दल म्हणजे काय समाजाला गरज आहे आणि समाजाला काय दिलं पाहिजे याच्याबद्दल हे शिबिर घेतलेलं आहे. आणि आजची सांगता अशी होईल की भारतीय बौद्ध महासभेचे दक्षिणचे उत्तरचे सर्व पदाधिकारी येतील आणि महातिरो भंतेजी काळेगाव आणि बुद्धिधम्मो गोळेगाव हे त्यांचं चिवर उतरतील श्रामण्याचं आणि त्यांना चिवर उतरून त्यांना भारतीय बौद्ध महासभेचं प्रश्नाचं सर्टिफिकेट देतील आणि नंतर हे काही भारतीय बौद्ध महासभेच्या प्रवक्त्याचं मनोगत व्यक्त होईल आणि त्यावेळेस मग सांगता संभव होऊन जाईल. पूजन वगैरे करून सांगता होऊन जाईल. जय भीम. मी सुभाष डोंगरे, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा शिडको अध्यक्ष. या ठिकाणी गेल्या 25 मे पासून 3 जून पर्यंत श्रामणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे आजचा तरुण, आजचा समाज भटकलेला आहे. सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या एक वाक्यता कुठेही नाही. या समाजामध्ये वाढलेली व्यसनाधीनता, या समाजामध्ये वाढलेली व्यभिचारता, या समाजामध्ये अजून शिक्षणापासून लाखो कोस दूर असलेला समाज, हा जो बांधव आहे आमचा, वेगवेगळ्या सामाजिक समस्यामध्ये अडकलेला आहे. या श्रामणी शिबिराचा उद्देश असा आहे की ही जी भटकलेली, भरकटलेली तरुण युवा पिढी आहे, यांना कुठंतरी धम्माचं अधिष्ठान मिळावं, यांना कुठंतरी धम्माचं शिक्षण मिळावं. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये धम्माचं आचरण करून, धम्माचं शिक्षण घेऊन स्वतःचा विकास करावा, त्यासोबतच आपल्या घराचा विकास करावा. आयुष्यभर सुखाने आणि समृद्धीने, शांतीने जगण्यासाठी बौद्ध धर्माची आवश्यकता आहे. अलीकडच्या काळामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रचंड प्रमाणामध्ये व्यसनाधीनता आहे, शिक्षणामध्ये लक्ष नाही, भरकटलेले आहेत, आईवडिलांना मानत नाहीत, घरामध्ये त्यांचा मान सन्मान ते पण करत नाहीत, इतरांचाही करत नाहीत, वेगवेगळ्या सामाजिक समस्यामध्ये गुरफटून गुन्हेगारीकडे जात आहेत. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये या शिबिराचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही ह्या दक्षिण शहर शाखेचे सर्व पदाधिकारी जाणीवपूर्वक एका विशिष्ट उद्देशाने एक महिनाभर मेहनत घेऊन हे जे तरुण आहेत, या तरुणांना कुठंतरी धम्माचं ज्ञान मिळालं पाहिजे, त्या धम्माच्यानुसार त्यांनी आचरण केलं पाहिजे. त्यांना या प्रकारची संधी मिळवण्यासाठी आम्ही गेल्या 10 दिवसापासून सातत्याने या पंचशील बुद्धविहारामध्ये अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन केले जाते. आमच्यापेक्षा अधिक वरिष्ठ जे धम्मामध्ये पारंगत आहेत, धम्माचरणामध्ये पारंगत आहेत, अशा प्रकारच्या भिक्खू संघाला मी या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या खाण्याची सर्व प्रकारची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे. आणि या माध्यमातून तरी हा जो भरकटलेला तरुण आहे तो सुधारेल, तो सन्मार्गावर येईल, तो धम्माच्या मार्गावर आरूढ होईल, या उद्देशाने आम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे, सगळीकडे समाजामध्ये भोंदूगिरी, बुवाबाजी, व्यसनाधीनता, एकमेकाला लुबाडणे, खोटं बोलणे, खून, मारामाऱ्या काय चालू नाही तिथं. आणि ह्या बौद्ध धर्मामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींना कुठलाही थारा नाही. आणि म्हणून सद्धम्माच्या मार्गावर चालावे ते, या उद्देशाने आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या नगरामध्ये, या पंचशील बुद्धविहारामध्ये किंवा दक्षिण नांदेडमध्ये गेल्या 7-8 वर्षापासून अशा प्रकारच्या धम्मशिबिराचं वातावरण तयार करून
आम्ही महिलांच्या मध्ये निश्चितपणे धार्मिक वृत्ती वाढवलेली आहे. गेल्या 10 दिवसापासून सकाळ आणि संध्याकाळ या ठिकाणी अनेक महिला भंते लोकांची सेवा करतात. हे विहार झाडून काढतात, ते स्वच्छ ठेवतात, ते भंतेजीने दिलेले प्रवचन ऐकतात, त्यानुसार त्यांनी छोट्या बालकाला पण घेऊन येतात. अशा प्रकारचे हे जे संस्कार आहेत, हे संस्कार मुलांच्यावर बिंबवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून केले जाते. बौद्ध धम्म हा जगातला सगळ्यात मोठा विज्ञानवादी धम्म आहे. या धम्मामध्ये अशिक्षितपणाला, अडाणीपणाला, अंधश्रद्धेला, बुवाबाजीला, भोंदूगिरीला, अश्लीलतेला, व्यसनाधीनतेला कुठल्याही प्रकारचा तिळमात्र थारा नाही. या सर्व मारापासून दूर करण्यासाठी, या सर्व विकारापासून दूर करण्यासाठी या श्रामणी शिबिराचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि म्हणून या एवढ्या मोठ्या धावपळीच्या काळामध्ये, अशा प्रकारच्या धक्काधक्कीच्या काळामध्ये अशा प्रकारचे शिबिर घेऊन आम्ही एक नवा पायंडा, आम्ही एक नवा नियम, आम्ही एक नवा आदर्श समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी या ठिकाणी जे श्रामणेर आलेले आहेत, वेगवेगळ्या भागातून आलेत, परभणीहून आलेले आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत, त्या सर्वांनी आणि हे केंद्रीय शिक्षक म्हणून नाना बावगुल नावाचे केंद्रीय शिक्षक आहेत, ते मुंबईहून आलेले आहेत. या ठिकाणी काळेगावचे पूजनीय भंते महावीरो महाथेरो आहेत, बुद्धभूमी गोळेगावचे भंते बौद्धी धम्मो आहेत आणि मेथा धम्मो आहेत. ह्या सर्वांच्या अगदी कुशल मार्गदर्शनाखाली या शिबिराची वाटचाल चालू आहे. आज 3 तारीख आहे. आज या श्रामणी शिबिराचा चांगल्या प्रकारे सांगता होईल. 2 वाजता सुरू होईल. त्यानंतर भोजनदान होईल आणि या ठिकाणी जमलेले जे श्रामणेर आहेत, उपासक आहेत, या सर्वांना या शिबिराचा निश्चितपणे लाभ झालेलाच आहे. आणि या ठिकाणी खूप बंदिस्त अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये त्यांच्यावर बौद्ध धम्माचे संस्कार टाकण्यात आलेले आहेत. 10 दिवस या श्रामणेरांना एकदा चिवर घेतल्यानंतर गेटच्या बाहेर जाता येत नाहीत. त्यांना कुठल्या प्रकारचं व्यसनापासून ते अलिप्त असतात. ते कुठल्याही प्रकारच्या चोरीपासून अलिप्त असतात. ते कुठल्याही प्रकारच्या खोटं बोलण्यापासून अलिप्त असतात. किमान आपल्या आयुष्यामधले 10 दिवस तरी धम्माच्या मार्गावर शुद्धपणे चालता यावं, या उद्देशाने अशा प्रकारचा आम्ही जो आहे कार्यक्रमाचा नियोजन केलेला आहे.